घरी जायचं का? सगळे वाट बघत असतील. आई आपल्याला शोधायला बाहेर पडली तर मग गोंधळ होईल. चल उमा. चल ना उमा. नक्की येऊ का मी? हो ये की. काही दिवस राहा, मग ठरवू काय करायचं ते. तुझाही काहीतरी मार्ग नक्कीच काढेल. भाऊजी, तब्येत बरी आहे ना? हा, म्हणजे बरीच आहे म्हणायची. आणि वहिनी त्या नाही आल्यात? असल घरीच असल. असल म्हणजे तुला बी ठाव नाही? म्हणजे आता इतक्या वर्षांनी आला तर त्यांना पण घेऊन यायचं ना. आता मी आलोय म्हटल्यावर तिला निरोप धाडून बोलून घेऊया की. एवढं काय त्यात? कुणी हाय का घरात? वहिनी या ना, या या. हा सदू ना तुमचा पोरगा? वय वय. लई वर्षांनी पाहिलं ना, लई उंच झालाय. वहिनी, तुम्ही भी अशा अचानक? भाऊजी म्हणत होते का तुम्ही गावाला असाल, तुम्हाला निरोप धाडावा लागल, पण तुम्ही तर म्हणजे यायचंच होतं तर एकत्र यायचं ना असं. आओ, हे कुठं सांगून जातात वय? आणि मला काय माहित हे इथंच येणार आहेत ते. आता एवढ्या वर्षात आपली भेट नाही, आणि घाना पुजायचा दिवस आला ना, म्हणून म्हटलं आपण तरी जावं, म्हणून आले. हा, आता आलाच आहे तर 4 दिवस राहा. हा, घाना पुजायला येळ आहे तसा बी अजून. आपण छान गप्पा मारू, सुखदुःखाच्या गोष्टी करू. गंगाई, त्यांना हातपाय धुवाय पाणी दे. हा, आणि जेवायचं पण बघा. वय वय, जेवण बी करते. हा, गंगाई, आज दादा अचानक घरी कशी काय आले? या आधी इतक्या वेळा बोलवून पाठवलं, तेव्हा कधी आले नाही. आज अचानकच. बघा की, मला बी काही कळणच झालंय. काही निरोप नाही, काही नाही, आणि अचानकच हजर. अंजना, तू अचानक इथं कशी काय आलीस न सांगता? आधी तुम्ही कसे आलात ते सांगा. आणि काय हो, तुम्ही तर म्हणला होता ना दुसरीकडे कुठेतरी जाणार आहे, मग इथं कसं आलात? माझ्या भावाचं घर आहे हे, माझा बी हक्क आहे इथं.
आणि मी कधी भी येईन. तू विचारायचं कारण नाही, पण तू इथं कशी आलीस ते सांग आधी. आता तुमचं घर ते माझं सासर नवं का? तुम्ही काय मला इथं घेऊन येत नाही? म्हटलं आपणच जावं म्हणून आले. बरं दादा आले तर आले, बहिणी बी अचानकच आले. अशा अचानक कधी येत नाहीत त्या. बरं दोघं एकाच ठिकाणाहून निघाले आणि इथं येणार हे एकमेकांना माहित पण नाही. आखरी काय समजत. तर हो, हे घर जेव्हा त्यांनी माझ्या ताब्यात दिलं तेव्हा म्हणल्या आजपासून हे घर तुझं. आणि तेव्हापासून त्या एकदा बी वळल्या बी नाही इकडं. बघ की. एकदा विचारलं तर म्हणाल्या हे घर तू तुझ्या पद्धतीने चालवती आहेस. उगा मी आले तर मला समजा जुनं आठवल. मी इथं हे ठेवायचे, मी तिथं ते करायचे, म्हणून आले तर फक्त पाहुण्यासारखी येईल. पण आजचं त्यांचं इथं येणं पाहुण्यासारखं वाटत नाही. विचित्रच आहे जरा. दादा वैरीमध्ये काही भांडण तर झालं नसेल ना? अहो नाही हो, तसलं काही नसल. आणि असा विचार बी करू नका. किती चांगले आहेत दोघं, किती जीव आहे त्यांचा एकमेकांवर. ही कशा पायी आली असेल इथं? माझी समधी योजना हिच्यामुळे पिसकटणार. यांनी नेमकं आत्ताच इथं कशाला यायला हवं होतं? आता मी जे काही ठरवलंय त्यात यांच्या पायी बाधा यायला नको. यांना न कळता काहीतरी मार्ग काढायलाच हवा. काय बोललीस का माझ्याशी? मी नाही बा, मला वाटलं तुम्हीच काहीतरी म्हणलात. मी कशाला काय बोलू? मी काय म्हणते, आपण नग तो विचार करायच नग. हे आपल्या घरी एवढ्या काळानंतर आले आहेत, चांगला पाहुणचार करू आणि पाठवून देऊ त्यांना. हा बराबर आहे तुझं. इतक्या वर्षांनी आलेत, त्यांनी अजून जगदंबाला पाहिलं बी नाही. जगदंबा कुठे? कुठं जात असती ही पोरगी? अगं विसरलेच मी. तारा मावशी भाजी देणार होती, मी घेऊन येते. तू हो पुढे. ही आहे होय जगदंबा. वाटलं होतं त्याच्यापेक्षा खूपच वेगळी आहे. हिनं एवढे पराक्रम केले असतील असं वाटत नाही हिच्याकडे बघून. कापडं तर कसे विचित्र आहेत. कशी का असना, मला माझ्या ठरलेल्या योजनेप्रमाणेच वागलं पाहिजे. अगं केवढी मोठी झालीस ग तू. आम्ही तर कधी बघितलं पण नव्हतं तुला. आणि काय ग, लय काय काय करते म्हणे तू. गावावरचं संकट दूर केलंस, समद्यांना वाचवलंस. आणि काय ग, घरातल्यांसाठी पण काय काय करायला तयार असते तू. मग आमच्या भावाची लेक एवढी हुशार असेल असं वाटलंच नव्हतं. पण तू तर लयच भारी आहेस. कुणाला बी घाबरत नाहीस म्हण. हो ऐका, तुम्ही समजताय ती मी नाही. मी तर असू दे ग, आपल्यातली शक्ती आपल्यालाच माहित नसते, पण लोकांना ती कळते. हा होय तर. आणि गावासाठी एवढं केल्यावर समद कौतुक करणारच की तुझं. हा? लाखात एक आहे हो माझी पुतणी, नक्षत्रात जणू. गावासाठी केवढं काय काय केलंय बाई. मला तर बाई रडायलाच येतं. आमची पुतणी आहे जगा वेगळी. नाव पण किती सुंदर आहे तुझं, जगदंबा. गंगाई, अगं तुझी पोरगी किती गोड आणि सुंदर आहे ग. देवीच्या चेहऱ्यावर जसं तेज असतं ना, तसंच तेज या पोरीच्या चेहऱ्यावर आहे. अहो तुम्ही जे समजताय ती माझी पोरगी. अगं
आपल्या लेकीचं बी कौतुक करावं की कधीतरी. एवढी गुणाची पोर हाय, म्हणावं तसं कधीतरी. अहो थांबा, ऐका माझं. ही जगदंबा नाही आहे, ही उमा आहे. म्हणजे मग जगदंबा कोण आहे? ती बघा. ही हाय वय तुझी लेक जगदंबा. मला तर आधीच वाटलं होतं तुझी लेक अशीच असणार. तुला कधी कुठं वाटलं होतं? उलट मॅच म्हटलं होतं आपली जगदंबा वेगळी असणार. एकदम साजेशी पोर आहे तुम्हाला दोघांनी. जगदंबा, हे तुझे काका काकू आहेत बर का. नमस्कार कर त्यांना. बरं चला, जेवण तयार आहे, मी वाढायला घेते. लगेच जेवून घ्या. उमा आणि जगदंबा दोघी या. असुर सम्राज्ञींचा विजय असो. सम्राज्ञी, अहो तुमच्या कर्तृत्वाचा डंका चारी दिशांमध्ये वाजतोय. तुमचा पराक्रम गाजतोय. असा काय चमत्कार करणार आहात सांगा तरी आम्हाला. पराक्रम पराक्रम तर आता 6वा रिपू गाजवणार आहे. आणि एव्हाना तो त्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचला सुद्धा असेल. खूप मोठी कामगिरी करणार आहात तुम्ही यावेळी. सम्राज्ञी म्हणून तुमचं स्थान आणखी भक्कम होणार आहे. एकदा का तुम्ही त्या जगदंबाला अंकित केलं की असुर नरेश महिषासूर तुमच्यावर आणखी प्रसन्न होतील. मग या राज्यातल्या तुमच्या स्थानाला कुणीही धक्का लावू शकणार नाही. मनोरमे, तुलाही असंच वाटतं ना? अर्थात वाटतं. मग ती तुळजा येऊ दे, नाहीतर मग आणखी कुणी येऊ दे, तुम्हाला आता कोणापासूनही धोका नाही. मात्र यावेळी आम्हाला अजिबात बेसावध राहायचं नाही असं आम्ही ठरवलंय. आणि त्यासाठी आम्ही अगदी व्यवस्थित नियोजन केलंय. त्या मत्सराची प्रत्येक ती हालचाल, त्याचे प्रत्येक डावपेच आम्ही अत्यंत बारकाईने पाहणार आहोत. त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवणार आहोत. आणि त्यासाठी आम्हाला तुझी मदत हवी आहे. सम्राज्ञी, तुम्ही आज्ञा करा. अहो माझे प्राण तुमच्या पायाशी अर्पण करण्याची तयारी आहे माझी. तुम्ही फक्त आज्ञा करा. हो मनोरमे, आम्हाला तुझे प्राण नकोत आणि कोणाचे प्राण घ्यायचेही नाही. मात्र प्राण कंठाशी आणायचेत. जगदंबा, जगदंबाला आज पहिल्यांदाच बघितले. एवढी मोठी कधी झाली? दिसायला पण लई झाक आहे बरं का तुमची जगदंबा. हा, पण जगदंबाला ह्याच्या आधी बघितलं नसलं तरी लय ऐकलं हिच्याबद्दल. ही पोरगी कोण आहे? हिच्याबद्दल तर काहीच ऐकलं नाही आम्ही. तुळजा देवींना शोधत आली हिचं. चिंचपुरातल्या आश्रमात देवी राहत होत्या. ती तिथं आली होती. ती देवींना आता आईच म्हणती. दोघी बी लई जवळच्या आहेत. म्हणजे तू तुळजा देवींना चांगलंच ओळखत असशील नाही ग? हो तर. तिला काय आवडतं काय आवडत नाही, ती कशी राहते, ती कशी बोलते, ती कशी वागते, सगळं मला माहिती आहे.
ती माझी आईच आहे. आईबद्दल आपल्याला जसं सगळं माहिती असतं तसं मला तिच्याबद्दल सगळं माहिती आहे. एकदा तर काय गंमत झाली माहितीये का? माझी जागा उमाने घेतली. दैत्यमातांचा मायावी दर्पणही आता काम करेनासा झालाय. मत्सर आता नेमकी कोणती खेळी खेळणार यावर तुला स्वतः नजर ठेवावी लागेल. आम्हाला प्रत्येक गोष्टींची, प्रत्येक घडामोडींची वार्ता तुला कळवावी लागेल. काय सम्राज्ञी? म्हणजे मी मी पुन्हा त्या गावी जायचंय? नाही 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 सम्राज्ञी. म्हणजे अहो, गेल्या वेळी त्या जगदंबाने माझे काय हाल केले हे कदाचित तुम्ही विसरला असाल, पण मी नाही हो विसरले. आणि आता तर त्या जगदंबाचा ती तुळजाई आहे तिथं. अहो, त्यांनी मला ओळखलं तर. अगं मनोरमे, तू आत्ता प्राण द्यायला तयार झाली होतीस ना, मग आता काय झालं? लगेच घाबरलीस? हे बघ, काळजी करू नकोस. आम्ही तुझ्यासाठी दैत्यमातांकडून एक खास वस्तू बनवून घेतली. हा गजरा तू तुझ्या केसात सतत माळून ठेव, म्हणजे तुला या रूपात कोणीही ओळखणार नाही. ना ती तुळजा, ना तुझ्या पूर्व आयुष्यातले कोणी. समजलं? तुम्हाला माहितीये का, तुळजाई माझ्या खूप जवळची आहे. एकदा मी चालून चालून खूप दमले होते, तेव्हा तिने माझे पाय चेपून दिले होते प्रेमाने. माझ्या आईनंतर तीच माझी आई झाली. मी तुळजाईची लेक, तुळजाई माझी आई. तुळजाई सगळ्यांचे, तुझ्या एकटीची नाही, 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 तुझ्या एकटीची नाही. बघा ना, तुळजाई हिच्या एकटीची असल्यासारखं का बोलते ही? ग, मला तसं नव्हतं म्हणायचं. मी फक्त माझ्या आठवणी सांगत होते. मग तशा तर माझ्याही खूप आठवणी आहेत. मी कुठे सगळ्या सांगते? असं काय बोलतेस तू? ती आपलं सहज सांगतेय. हा, पण तुम्ही सगळे फक्त तिचंच ऐकताय, तिचंच कौतुक करताय. तिच्याशिवाय तुळजाई दुसऱ्या कुणालाच भेटत नाही असं वाटतंय.
तेव्हा ना मत्सर घरात शिरून त्यांनी त्याचं कामही सुरू केलं असेल. मनामनात मत्सर जागवायला सुरुवातही झाली असेल. आणि हाच मनामनात वाढलेला मत्सर आपली योजना यशस्वी करेल. जगदंबा, हे तुझं वागणं काही बरोबर नाही बर का. हो, मीच चुकीची आहे ना. हिचं सगळं बरोबर. ठीक आहे, मीच जाते इथून. तो नेमका कुठल्या रूपात त्या घरात घुसला आणि कधी त्या जगदंबेच्या मनात घुसला हे तिचं तिला सुद्धा कळणार. एकदा मी चालून चालून खूप दमले होते, तेव्हा तिने माझे पाय चेपून दिले होते प्रेमाने. माझ्या आईनंतर तीच माझी आई झाली. मी तुळजाईची लेक, तुळजाई माझी आई.